गोल्डी किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। गाजराची रेसिपी करायची आहे आपल्याला। पण गाजर म्हटलं की घरात लोकप्रिय आहे स्वीट। तर आज आपण गाजराचा हलवा नाही करणार, तर आज आपण गाजराची पौष्टिक अशी 10 ते 15 मिनिटात होणारी साधी सोपी सरळ रेसिपी करणार आहोत। तर त्यासाठी साहित्य लागणार आहे। आपण हे गाजर धुवून साल काढून स्वच्छ केलेले आहेत आणि हा गाजराचा किस मी करून घेतलेला आहे। हा अर्धा किलो गाजराचा किस आहे। 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। तसेच फोडणीसाठी जिरा राई आणि लहान चमचे 2 तेल पण कमी वापरणार आहोत आपण। लहान 2 चमचे तेल आणि जिरा राई फोडणीसाठी, तसेच कढीपत्ता आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या, आले लसणाची पेस्ट, तिखट आपल्या आवडीनुसार, मीठ आपल्या आवडीनुसार। फुटकी 2 चमचे तेल घालूया। 2 चमचे तेल घातलं, त्यानंतर आपण जिरे टाकू। जिरे एक अर्धा चमचे जिरे आहे। जिरे चांगलं तडतडू द्यायचं। त्यानंतर आपण टाकणार आहोत कढीपत्ता। आता ही आले लसणाची पेस्ट केलेली आहे। गॅस थोडा कमी करते। हां, आले लसणाची पेस्ट आपल्या आवडीनुसार तिखट घाला। त्यानंतर आपण 2 बारीक चिरलेले कांदे साधारणसे गुलाबी होईपर्यंत आपण हे गरम होऊ द्या। कांदा भाजत आलेला आहे। आता आपण मीठ घालणार आहोत। आता आपण हे किसलेले जे गाजर आहे, मी आता याच्यातच गाजराचा किस थोडासा बाजूला करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि मीठ घालून बाजूला ठेवलेलं आहे। तयार केलेला गाजराचा किस आपण वाफेवरती एक 2 ते 3 मिनिटे वाफेवर ठेवूया। आपण वाफ देऊया। वाफेवरती शिजवायची भाजी। आपली भाजी तयार आहे। वरून आपण कोथिंबीर टाकू। ही झाली आपली गाजराची पौष्टिक भाजी। भाजी कशी झाली आपण नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक अँड सबस्क्राईब करा। आता आपण भाजी तर आपली झालेली आहे। तर भाजीसोबत आपण किसलेला जो गाजर होता त्यातलेच थोडेसे किसलेले गाजर मी बाजूला ठेवले। कोथिंबीर आणि मीठ घालून हे मिक्स करून ठेवलेले आहे। आता हे गव्हाच्या पिठाचा एक गोळा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण मिश्रण भरायचं। हे लहान मुलांना डब्यामध्ये पण आपण देऊ शकतो। आपणही खाऊ शकतो। सर्वांसाठीच पौष्टिक आहे। सर्वांनीच करायचं, सर्वांनी खायचं। आता आपली तयार आहे गाजराची भाजी आणि गाजराचा पराठा।